मनवो निसंता खंड बजावे मनवो निसंता खंड बजावे तेने भेट देव आप आप मनोनिया अखंड बजावे मनोनिया सता अखंड बजावे जान से पाई भावे दीन सदा से पाई भावे भावे दीन सदा से पाई भावे ध्यान से पाई भावे 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 ध्यान से पाई हो से पाई भावे लीन सदा से पाई भावे लीन सदा से पाई से पाई भावे भावे लीन सदा चांद पाई भावे लीन सदा लीन सदा चांद पाई भावे चांद पाई भावे
त्यांचे पायी व्हावे लीन सदा त्यांचे पायी व्हावे लीन सदा मनवोनी संता अखंड जावे मनवोनी संता अखंड जावे भजावे झाला टाळी वाजवा भजन करा मायबाप विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 टाळी टाळी विठ्ठल 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 हे विठ्ठल 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 हे विठ्ठल 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 हे विठ्ठल 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 ए विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 बोला पुंडलिक वरदा हरि विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान भगवान की जय महाराज की जय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज श्री कळशेश्वर भगवान की जय सद्गुरु ब्रह्मलीन योगराज महाराज की जय सद्गुरु श्री माधवगिरी जी महाराज की विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की स्वामी ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज महामुनि अगस्ती महाराज कळशेश्वर भगवान सुभाषपुरी जी महाराज श्री माधवगिरी जी महाराज श्री कोंदुळेश्वर भगवान छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की आर्य सनातन हिंदू धर्म की जय म्हणा प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय श्री राम जय श्री राम जय जय श्री राम जय श्री राम हला हला विठ्ठल विठ्ठल संतापायी माथा ठेविता सद्भावे संतापायी माथा ठेविता सद्भावे तेने भेटे देव आपे आप मनवणी संतांसी अखंड भजावे त्यांचे पायी व्हावे
लीन सदा संत पायी माथा ठेविता सद्भावे तेने भेटे देव आपे आप मनवणी संतांसी अखंड भजावे त्यांचे पायी व्हावे लीन सदा संता घरी देव कामधंदा करी संता घरी देव कामधंदा करी पितांबर धरी वरी छाया मनवणी संतांसी अखंड भजावे त्यांचे पायी व्हावे लीन सदा नामा म्हणे देवा नामा म्हणे देवा इच्छी संत संग नामा म्हणे देवा इच्छी संत संग आम्हा जीवलग जन्मोजन्मी म्हणवणी संतांसी अखंड भजावे त्यांचे पायी व्हावे लीन सदा विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननिहित पाणी मंडणं मंडनाना तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं श्री विठ्ठलं चिंतयामि श्री पंढरीशापतित पावना एक विज्ञापना पाया पासी एक विज्ञापना पाया श्री भंडारीच्या पतित पावना एक विज्ञापना पाया पाशी एक विज्ञापना पाया पाशी अनाथ जीवांचा तुका जगैवा अनाथ जीवांचा तुका जगैवा रे ऐसी चराचरी वृंदाव ऐसी चराचरी वृंदाव अनाथ जीवांचा तुका जगैवा ऐसी चराचरी वृंदाव ऐसी चराचरी वृंदाव हे अनाथ जीवाचा तुझ कैवारी ऐसी चराचरी ऐसी चराचरी श्री पंढरीशा पतित पावना एक विज्ञापना पायापासी अनाथ जीवांचा तुका कैवारी ऐसी चराचरी ब्रिदावळी कलावत्न जीवो धरार्थावतारम कलंकांकते जोधी कामोदिवक्रम खलानीशवादापणोदार दक्षं समाधिस्मूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधनो पावन घालो चराचरी संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरिसा गुरुन्तं नमामि जोगं शिरिसा गुरुन्तं नमामि जोगं शिरिसा गुरुन्तं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीराम राम रामेति रमे राम मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने कैलासदाना शिवचंद्रमवळी फणेंद्र माथा मुकुटो झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हरी तुझवीन शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो मज कोण तारी शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती
चाचे पाय माझे चित्ती चाचे पाय माझे चित्ती चाचे पाय माझे चित्ती चाचे पाय माझे शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती माझे चित्ती माझे चित्ती माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधकाम मस्तक माझा या वारकरी संतांच्या संत पायी माथा ठेविता सद्भावे संत पायी माथा ठेविता सद्भावे तेने भेटे देव आपे आप म्हणवनी संता अखंड भजावे त्यांचे पायी व्हावे लीन सदा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरिता अर्थात कीर्तन निरूपणाकरता निवडलेला गोड पवित्र आणि प्रासादिक अशा स्वरूपाचा भंग ज्यांचा भंग ज्यांची दिव्य अशा स्वरूपाची अक्षर या पवित्र आणि मंगलमय अशा स्वरूपाच्या संजीवन समाधीच्या क्षेत्रामध्ये परमपूजनीय ब्रह्मलीन माधवगिरीजी बाबांच्या या पवित्र असणाऱ्या पुण्यक्षेत्रामध्ये जी दिव्य अशा स्वरूपाची अक्षर आपल्या समोर निवडलेली आहेत त्या या वारकरी संप्रदायामध्ये भगवत नाम साधना भगवत भक्ती भगवत चिंतन आणि या भगवत भक्तीच्या आधारावरती सांप्रत काळामध्ये अगदी ज्ञानोपारायणपासून तर तत्कालीन संत निळोपारायणपर्यंत सगळ्या संतांचं विशेष आणि अनमोल अशा स्वरूपाचं योगदान त्यातल्या त्यात या भगवत भक्तीचा वारकरी संप्रदायाची भगवी ध्वजा भगवी पताका ही पताका आपल्या खांद्यावरती घेऊन भगवत भजन भगवत भक्ती वारकरी संप्रदायाचं भजन या संप्रदायाचा प्रचार प्रसार ज्यांनी केला अगदी महाराष्ट्र प्रांतामध्ये तर केलाच पण महाराष्ट्राच्या बाहेर जाऊनही पंजाब नावाच्या क्षेत्रामध्ये घुमान नावाच्या प्रांतापर्यंत ज्यांनी वारकरी संप्रदायाचं भजन पोहोचवलं असे असणारे श्री भगवान पांडुरंग परमात्म्याचे प्रेम भंडारी म्हणून ज्यांना संबोधलं गेलं लाडके लढिवाळ असणारे संत शिरोमणी श्री बोला नामदेवराय अर्थात श्री नामदेव महाराजांचा गोड अशा स्वरूपाचा जवळपास माझ्या आजूबाजूला बसलेल्या सर्वांच्या पाठांतरातला आपल्या सर्वांच्या परिचयातला नसेल पाठ तर कधीतरी आपल्या कानावरनं तो गेलेला आहे असा गोड अशा स्वरूपाचा भंग संत शिरोमणी श्री नामदेवरायांचा या भंगाच्या द्वारा माझे माऊली नामदेवराय आज तुम्हाला मला श्री भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचं अगदी सोपं साधन सांगतात विठ्ठल विठ्ठल लाख मोलाचा नरदेह नरतनु नर शरीर तुम्हाला मला प्रत्येकाला प्राप्त झालं पण ज्या भगवान परमात्म्यानं दिलं त्या भगवान परमात्म्याच्या ईश्वर तत्वापर्यंत आपल्यालाही जाऊन पोहोचायचंय तो परमात्मा कधीतरी यावा आम्हाला भेटावा आमचं जीवन कृतकृत्य व्हावं ही भावना तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे पण तो परमात्माही असा आहे का तो सहजासहजी प्राप्त होत आपण एका साधूंच्या संतांच्या सहवासामध्ये या भूमीत सेवा करतो आहोत गोड अभंग ऐका मला हा सगळा अभंगाचा भाव ब्रह्मलीन माधवगिरी बाबांच्या जीवनाशी अर्थात त्या अनुषंगानं थोडंसं चिंतन मांडायचे महाराज भगवान परमात्मानं भेट द्यावी असं वाटतं आपल्याला पण तो भेटत नाही ओ नामदेवराय ईश्वरानं आम्हाला भेटावं आमचं जीवन कृतकृत्य करावं ही भावना आमची आहे पण ईश्वर प्राप्तीची काही साधनं असतील तर आम्हाला सांगा ईश्वर प्राप्तीची अनेक साधनं आहेत पुढे मी विस्तारात आपल्या समोर मांडणारे अभंगाचा भाव सांगतोय ऐका नामदेवराय म्हटले ईश्वर प्राप्तीची अनेक क्लिष्ट अशा स्वरूपाची साधनं आहेत पण आपण सर्व संसारी जीव आहात ती साधनं करायला तेवढा वेळ आपल्याजवळ बोला ना नाराज आहेत का हा आपल्याजवळ तेवढा वेळ आम्ही 7 ते 9 ला आलो लवकर सगळं दूध सगळं चारा पाणी काय असेल सगळं दूध काढून दूध डेअरीला पोहोचून आम्ही इथं आलेलो आहे आपण सर्वसामान्य जीव आहोत महाराज ईश्वर प्राप्तीची अनेक साधनं असतील
योग मार्गे यागे जपे तपे अनुष्ठाने. ओ महाराज एवढी अवघड साधनं आम्हाला करायला वेळ नाहीये. असं एखादं सोपं साधन सांगा का त्या साधनाच्या द्वारा आम्हाला ईश्वराची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाहीये. मग नामदेवराय म्हटले नसेल आपल्याला अवघड साधन करायला वेळ ना चालेल तुम्हाला सोपं साधन सांगतो. या विश्वामध्ये तुम्हाला मला ईश्वराची प्राप्ती करून देणारे जर कोण असतील ना तर ते अर्थात ब्रह्ममूर्ती अशा स्वरूपाचे जे संत आहेत जे इथं अवताराला आले त्या संतांच्या चरणावरती श्रद्धायुक्त अंतकरणानं नतमस्तक व्हा. तेने भेटे देव आपे आप. वेगळे कष्ट घेण्याची गरज नाही आपल्याला. आपोआप ईश्वराची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाहीये. पण त्याच्याकरिता आपल्याला संतांच्या चरणावरती नतमस्तक व्हावं लागेल. समाधीवरती नतमस्तक व्हा, श्रद्धेनं व्हा. नक्की आपल्या अंतकरणातल्या ज्या इच्छा अपेक्षा आहेत त्या पूर्ण होतात. आणि तो अनुभव आपण सगळेजण घेतायत. संतांच्या चरणावरती श्रद्धेनं जर नतमस्तक झाला ना तर नामदेवराय म्हणतात तेने भेटे देव आपे आप. महाराज म्हणून काय करा आपण फक्त आपल्या जीवनामध्ये संतांचीच सेवा करा. संतांची सेवा केली ना तर भगवान परमात्म्याची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाहीये. मनवनी संतांशी अखंड भजावे. अखंड या शब्दाचा अर्थ आहे आपल्या जीवनात संतांच्या सेवेत खंडच पडू नये. अखंड अशा स्वरूपाची साधूची संतांची सेवा करा. नक्की ईश्वराची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज असं काय सामर्थ्य या संतांच्या जवळ का ते संत आम्हाला ईश्वराची प्राप्ती करून देतात. नामदेवराय म्हटले अरे संतांचं एवढं मोठं सामर्थ्य आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिवान असणारा श्री भगवान परमात्मा सुद्धा संतांच्या दारामध्ये सगळी कामं करतो. काम संता घरी देव. संतांचा अधिकारच एवढा आहे. संता घरी देव कामधंदा करी पितांबर धरी वरी छाया. आपल्या भक्ताच्या जीवनामध्ये सुखामध्ये दुःखामध्ये जो आपली पितांबराची छाया धरतो. आपला भक्त दुःखात असेल तर नक्की त्याचं रक्षण करतो. संकटात असेल तर मागे पुढे उभा राहतो. का तर हे सामर्थ्य फक्त त्या संतांच्या जवळ आहे. संतांनी सेवा केली, संतांनी भजन केलं, संतांनी नामसाधना केली म्हणून श्री भगवान परमात्म्यानं सुद्धा संतांच्या दारात राहण्याची अपेक्षा केली. यावं घरामध्ये राहावं ही अपेक्षा देवाची आहे. हे सामर्थ्य कोणाकडे असेल तर ते संतांकडे. आता समारोपाच्या शेवटच्या चरणात नामदेवराय देवाकडे एक इच्छा व्यक्त करतात. काय हे देवा नामा म्हणे देवा इच्छी संत संग. देवा आजपर्यंत प्रत्येक अवतारामध्ये प्रत्येक जन्मामध्ये देवा मला तुझा सहवास मिळालेला आहे. याचं कारण काय सांगू देवा. अरे तुझं भजन मी संतांच्या सहवासामध्ये केलेलं आहे. म्हणून देवा माझी इच्छा आहे तुझ्याकडं. काय देवा अरे इथून पुढं जर तू मला अवताराला घालशील, इथून पुढं जर तुम्हाला जन्माला घालशील ना देवा तर प्रत्येक जन्मामध्ये माझ्या जीवनात मला संतांचा सहवास घडू दे. का तर संतांचा सहवास घडला म्हणून जन्मोजन्मामध्ये देवा तू माझ्या बरोबर आहेस. ही माझी एवढीच इच्छा आहे का येणाऱ्या काळात सुद्धा जर तुम्हाला अवताराला घालशील ना तर संतांच्या सहवासामध्ये घाल. नामा म्हणे देवा इच्छी संत संग. इच्छा व्यक्त करतायत कशाची. संत संघाची. आम्हा जीवलग जन्मोजन्मी मनवनी संतांसी अखंड भजावे. त्यांचे पायी व्हावे लीन सदा. भजन करा विठ्ठल 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 विठ्ठल. श्री कळसेश्वराच्या ब्रह्मलीन सुभाषपुरीजी महाराजांच्या वास्तव्यानं पावन झालेल्या या सगळ्या पुण्य पवित्र अशा क्षेत्रामध्ये उत्तरच्या भूमीला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांचा पदस्पर्श आहे. अशा असणाऱ्या पवित्र भूमीत श्री क्षेत्र निमगाव पागा या निमगाव पागा गावातील परंपरेनं सुरू असणारा एका साधूच्या सहवासातील गोकुळ अष्टमीच्या या पर्व काळावरती सुरू असणारा परंपरेचा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्री क्षेत्र निमगाव खुर्द तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर या असणाऱ्या पवित्र अहिल्यानगर जिल्ह्यातील आपलं हे क्षेत्र
श्री क्षेत्र निमगाव खुर्द परमपूजनीय ब्रह्मलीन योगीराज सद्गुरू माधवगिरीजी बाबांच्या अर्थात श्री महाराजांच्या कृपा आशीर्वादानं व श्री बजरंग बलीच्या कृपा आशीर्वादानं सुरू असणारा आपला अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहातील आजची तिसऱ्या दिवसाची श्री हरिकीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी निमगाव खुर्द समस्त भजनी मंडळी समस्त गावातील सगळी तरुण मंडळी या सर्वांच्या माध्यमातून माझ्याकडे देण्यात आलेली ही तिसऱ्या दिवसाची हरिकीर्तन सेवा खरं तर ज्या भूमीला साधूचा सहवास लाभलेला आहे युगानुयुगाची परंपरा आहे ज्या भूमीमध्ये संत अवताराला आले अगदी प्रसन्नता तेज अशा स्वरूपाचं त्या समाधीच्या ठिकाणचं आपल्याला पाहायला मिळतं समाधीवरती नतमस्तक झालं की आपल्याही अंतःकरणामध्ये एक वेगळं चैतन्य निर्माण होतं अशी असणारी ही भूमी आहे ही भूमी आहे ज्ञानोबाराय सांगतात एखादी भूमीच अशी असते ना का त्या भूमीमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला जाणवतं या क्षेत्राचा महिमा काय ज्ञानोबाराय म्हटले भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव नाना आचार गौरव सुकुलिनाचे आपण सर्वजण शेतकरी आहात बरोबर ना नाही का तुम्ही माझ्यावरती जास्तच नाराज आहेत का मी 7ला 5 कमी असताना आलेलो आहे आपली आरती आणि म्हणून थोडंसं 10 मिनिटं उशिरा जरी सुरू झालं असलं मी मात्र वेळेवर थांबणार असं काही नाराज राहू नका बोला आपण सर्वजण शेतकरी आहात गंगाबाबा आपण सर्व शेतकरी आहात ज्ञानोबाराय म्हटले शेतीमध्ये पेरणी केल्याच्या नंतर त्या बियाचा झालेला जो उतार असतो ना तो उतार पाहिल्याच्या नंतर जर जातवान शेतकरी असेल तर तो जातवान शेतकरी पिकाचं वर्णन करतो की जमिनीचं बोला हा आपण सहज म्हणतो काय आमचं पीक आलंय पण माऊली म्हणतात अरे ते पीक चांगलं येण्याकरता जमीन कशी लागते कसदार लागते सुपीक लागते कसदार जमीन असेल तर पीक सुद्धा तसंच येतं त्या पिकाचे उतरलेले जे हिरवे हिरवे गार कोंब असतात लुसलुशीत अशा स्वरूपाचे कोंब पाहिले ना तर आपण वर्णन करतो कदाचित पिकाचं पण माऊली म्हणतात अरे ते पीक येण्याच्या करता जमीन सुद्धा कसदार पाहिजे ना या क्षेत्रामध्ये हे परमार्थाचं पीक आहे पीक कोणाच्या आधारावरती आहे का ब्रह्मलीन योगीराज असणाऱ्या माधवगिरीजी बाबांनी इथं केलेलं संप्रदायाचं बीजारोपण आणि त्याचा झालेला हा एवढा मोठा वटवृक्ष ही भूमी सुद्धा सामान्य नाहीये जेथे वैष्णव वाचा वासे धन्य भूमी पुण्य देश धन्य भूमी पुण्य देश धन्य भूमी पुण्य देश जेथे वैष्णव वाचा वास धन्य भूमी पुण्य देश धन्य भूमी पुण्य वैष्णवांचा वास धन्य भूमी पुण्य देश अशी असणारी ही आपली पावन अशा स्वरूपाची एका साधूच्या संजीवन समाधीनं पवित्र असणारी आपली ही भूमी आहे आणि या भूमीमध्ये सुरू असणार आपला अखंड हरिनाम सप्ताह तथा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा भव्य अशा स्वरूपाचं आपलं नियोजन आहे तिसराच दिवस आहे आणि तिसऱ्याच दिवशी 7 ते 9च्या कीर्तनाला 7:30 पावणे 8 वाजता सगळा मंडप भरलेला आहे एरवी 7 ते 9च्या कीर्तनाला बाबा जवळजवळ पावणे 9च्या पुढे गर्दी व्हायला सुरुवात होते ती कशासाठी आता हे तुम्हीच म्हटले मी काय म्हटलो नाही ऐका म्हणजे पण आपण एका साधूच्या आज खरं तर रथोत्सव आहे ना आपला आजचा श्रावण मासातील 3रा सोमवार हा सद्गुरू श्री माधवगिरी बाबांचा हा रथोत्सव असतो एका श्रद्धावान भाविकांनी त्यात आज आपल्याला चांदीच्या पादुका या ठिकाणी अर्पण केलेल्या आहेत आणि तो रथ मला सांगितलं सगळ्या आपल्या संयोजकांनी मलाही खूप एक इतके दिवस बाबा लहानपणापासून इकडं जात होतो पण अजून ही समाधी पाहिली नव्हती आज पाहिल्याच्या नंतर अगदी मनाला एक आनंद प्राप्त झाला मला असं वाटतं ही भूमीच अशा स्वरूपाची ही पवित्र अशी भूमी आहे या भूमीतला भव्य अशा स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह खरं तर आपली सर्वांची उपस्थिती आहेच आहे पण ज्यांच्यामुळं खऱ्या अर्थानं आणखी भव्यता वाढली ना ही सगळी माझी गुणवान मंडळी यांच्याकरता जोरात टाळी वाजवा जोरात
खरं तर आपला संप्रदाय हा भजनप्रिय अशा स्वरूपाचा संप्रदाय. आणखी सांगू आपल्याला, माझ्या आजूबाजूला माझ्या समोर बसलेली वारकरी संप्रदायाचं भजन, वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणारी ही सगळी जुनी जाणती परमार्थिक माणसं इथं बसलेली आहे, का ज्यांचा सिंहाचा वाटा आपल्या वारकरी संप्रदायाच्या जडणघडणीमध्ये, आपल्या या सगळ्या परिसरामध्ये, पंचक्रोशीमध्ये आहे. या सगळ्यांच्या चरणावरती विनम्र भावानं नतमस्तक होतो. खरं तर सगळीच गुरुवर्य मंडळी आहे, त्यामध्ये आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आहे हरिभक्तीपरायण माझे गुरुवर्य. खरं तर मी माझ्या बालपणात ज्यांचा सहवास आणि ज्यांची माळ मला आहे, हरिभक्तीपरायण सखारामजी महाराज गोपाळे बाबा, बाबा कीर्तनाला आहेत. हरिभक्तीपरायण आपले मार्गदर्शक राधू बाबा, हरिभक्तीपरायण रमेशजी महाराज, आमचे सगळे आता सगळेच परिचित आहेत. या बाबांच्या उत्सवाकरता मी आता गावांची नावं घेतो. आमचे सगळे वलवे परिवार, आपण सगळे मिर्झापूरवरनं, कुंभेफळवरनं, कळसवरनं, अजून सावरचोळवरून नावं घेतली तर सगळा वेळ वाढेल. आधी करून पंचक्रोशीतली आपली सगळी, पलीकडचं निमगाव असेल, सांगवी असेल, परिसरातली सगळी वारकरी मंडळी, सगळ्यांच्या चरणावरती विनम्र अशा स्वरूपाचं अभिवादन करतो. गोड असं नियोजन आपल्या सगळ्या ग्रामस्थ तरुण मंडळींनी या ठिकाणी केलेलं आहे. हरिभक्तीपरायण भजन क्षेत्रातलं वैभव शिवनाथजी महाराज पवार. खरं तर ही मंडळी कुठं भेटत नाही सहजासहजी अलीकडच्या काळात, पण ती आपल्याला मिळाली, प्राप्त झाली. एकदा जोरात टाळी वाजवा. वा. हरिभक्तीपरायण शिवनाथ बाबा पवार, हरिभक्तीपरायण निलेशजी महाराज कांगणे, हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य, मृदंग अलंकार ज्ञानराजजी महाराज पापळ, का जे वाजवण्यात आहेत चपळ, असे असणारे ज्ञानराज महाराज आमचे ऋषी भाऊ आहेत. आदी करून आमचे यूट्यूबवाले दादा, आपण सर्वजण आणि सगळ्यांचा आनंद द्विगुणित करणारे आमचे सुजित भाऊ कातोरे. गोड स्पीकर व्यवस्था आहे दादा आपली. चोपदार विनेकरी बाबा, तुळशीवाल्या मावशी, महिला चोपदार, आदी करून आपण सर्वजण सर्वांच्या चरणावरती विनम्र अशा स्वरूपाचं अभिवादन करतो आणि ईश्वर प्राप्तीचा सोपा उपाय आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल खरं तर सगळी परिचित मंडळी आहेत, पण सगळ्यांचं नाव म्हटलं की वेळ जातो. आणि मला सूचनाच अशी आहे, महाराज प्रत्येकाचं अनमोल अशा स्वरूपाचं योगदान या उत्सवामध्ये, कोणाचं अन्नदान स्वरूपानं असेल, कोणाची देणगी स्वरूपानं असेल, तन मन आणि धन अशा स्वरूपाचं सहकार्य सगळ्यांचंच आहे. हे कार्य नोहे एकल्याचे, एकट्याचे काय, सगळ्यांच्या तळमळीनं आणि सहकार्यानं हे संपन्न होते. म्हणून सगळी गावातील विशेष तरुण मंडळी सर्वांना मनापासून नतमस्तक होतो. ऐका, खरं तर आता सुरू असणारा आपला हा जो परंपरेचा खंड सप्ताह, हरिनाम सप्ताह आहे, हा सप्ताह विशेष श्रावण मासातला आहे, बरोबर. हा श्रावण मास म्हणजे सगळ्या महिन्यातला पवित्र अशा स्वरूपाचा आहे. त्यातलं त्यात आजचं दिनविशेष इतकं गोड आहे. आज पवित्र असणारा 3रा श्रावणी सोमवार आहे. खरं तर या महिन्यामध्ये शिवतत्वाचं चिंतन, भजन, शिव उपासना केली जाते. महिनाभर श्रद्धेनं लोक भगवान शिवाची सेवा करतात, पूजा करतात, अर्चा करतात. आणि त्यातल्या त्यात आणखी विशेष पर्वकाळ भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार, गोकुळ अष्टमीच्या पर्वकाळावरचा आपला हा सप्ताह आणि आजचा 3रा सोमवार. खरं तर ज्या संप्रदायामध्ये तुम्ही मी दिनचर्या करतो आहोत ना, हा संप्रदाय सामान्य अशा स्वरूपाचा नाहीये. या संप्रदायाच्या जडणघडणीमध्ये सगळ्या संतांचं विशेष अशा स्वरूपाचं योगदान आहे. पाया ज्यांनी रोवला ती माझी माऊली ज्ञानोपारा आहे. आणि ज्ञानोपारायांपासनं तर तत्कालीन संत शेवटचे निळोपारा आहे. सगळ्या संतांचा उपकार काय, एक महिला संत सांगतात, संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवी रचिला पाया, उभारिले देवालया. हे वारकरी संप्रदाय रूपी मंदिर जे उभं राहिलं ना, हे मंदिर उभं राहण्यामध्ये सगळ्या संतांचं विशेष योगदान आहे. ज्ञानोबाराय, नामदेवराय, नाथ महाराज, सावता महाराज, जेवढी नावं आपल्याला परिचित आहे, या सगळ्यांचं विशेष अशा स्वरूपाचं योगदान आहे. या संप्रदायाच्या जडणघडणीमध्ये, ज्या वारकरी संप्रदायामध्ये दिनचर्या तुमची माझी आहे, त्या वारकरी संप्रदायाचं मूळ तत्व जर कोण असेल तर ते भगवान शंकर आहेत. या जगात अनेक संप्रदाय असतील, परंतु या जगातला श्रेष्ठ आणि श्रीमंत अशा स्वरूपाचा संप्रदाय कुठला असेल ना, तर तो आपला वारकरी संप्रदाय आहे. या संप्रदायाचं बीज जर काय असेल तर आदिनाथ उमा, बोला सगळ्यांना पाठी, बीज प्रगटले मच्छिंद्रा लाधले,
सहज स्थिती तेची प्रेम मुद्रा सगळा अभंग सगळ्यांना पाटे. या संप्रदायाचं मूळ बीज जर कोण असेल ना तर ते भगवान शंकर आहेत. खरं तर ज्या संप्रदायामध्ये तुमची माझी दिनचर्या आहे, सामान्य अशा स्वरूपाचा संप्रदाय नाहीये हा. संप्रदाय भजनप्रिय अशा स्वरूपाचा संप्रदाय आहे. या संप्रदायात वक्ता, गुणीजन, गायक, वादक, श्रोता, भौतिक श्रीमंतीने तो किती मोठा आहे यापेक्षा त्याच्या जीवनामध्ये भजनाची श्रीमंती आहे का हा विचार माझा संप्रदाय करतो. आणि भगवत भक्ती, नामसाधना, वारी हा विचार जर आपल्या जीवनामध्ये नसेल ना तर महाराज म्हणतात तुमचा मोठेपणा काही कामाचा नाही. काय थोरपण जाळावे ते, काय थोरपण जाणावे ते, काय थोरपण जाणावे ते, काय थोरपण. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपण काय थोरपण जाळावे भजन प्रमाण काय थोरपण जाणावे जाणावे जाणावे. तुका म्हणे येथे काय भजन प्रमाण. अरे आपल्या जीवनामध्ये देवाचं भजन भक्ती परमार्थ नसेल ना तर आपला मोठेपणा काय. मी नाही म्हणत, महाराज म्हणतात अरे तुमचा मोठेपणा काय जाळायचा का. आगी लागोत या सुखा जेणे नाम नये मुखा. विठ्ठल विठ्ठल. आपल्या जीवनामध्ये देवाचं भजन, सद्गुरूंची सेवा जर नसेल ना तर महाराज म्हटले आपला मोठेपणा काही कामाचा नाहीये. या जगामध्ये पैशानं श्रीमंत असणारी माणसं पावला पावलाला भेटतील, पण परमार्थाची श्रीमंती असणारी माणसं भेटण्याकरता पावलं झिजवावी लागतील. विठ्ठल विठ्ठल. मी आपण रात्रंदिवस धावतो पळतो कशाला, भौतिक श्रीमंती कमवण्याच्या करिता. महाराज म्हटले या जगातलं सगळ्यात मोठं धन जर कोणतं असेल तर ते परमार्थाचं. परमार्थ महाधन. तुम्ही म्हणाल महाराज भौतिक धन जर आमच्या जीवनात असेल तर त्या धनाचा उपयोग किमान आमच्या पुढच्या पिढीला तरी होतो, पण परमार्थाच्या धनाचा फायदा काय. अलीकडच्या काळामध्ये फायद्याशिवाय कोणीच कुठलं काम करायला तयार निलेश महाराज नाहीये. ओ महाराज तुम्ही म्हणताय परमार्थाचं धन कमवा, हे परमार्थाचं धन आमच्या जीवनामध्ये कमवल्याच्या नंतर आम्हाला काय मिळेल. महाराज म्हटले जोडी देवाचे चरण व्हावया जतन, हे उपाय लाभाचे. तुमच्या माझ्या मानव जन्माची सार्थकता करण्याच्या करिता या जगातलं सगळ्यात मोठं धन जर कोणतं असेल तर ते धन परमार्थाचं आहे. आणि ते परमार्थाचं धन सद्गुरू माधवगिरीजी बाबांच्या या पवित्र दरबारात आपण जन्माला आलोत आणि ते धन आपण या दरबारात प्राप्त करत आहात. आपण भाग्यवान आहात. विठ्ठल म्हणून हा संप्रदाय असा सर्वसामान्य अशा स्वरूपाचा नाही, श्रेष्ठ अशा स्वरूपाचा आहे. याचं मूळ जर कोण असेल तर ते भगवान शंकर आहेत. शंकर. या वारकरी संप्रदायामध्ये भजन भक्ती नामसाधना केली जाते. भजनाला पहिलं प्राधान्य दिलं जातं. ओ महाराज या जगातलं पहिलं भजन सुद्धा ज्यांनी केलं ते भगवान शंकर आहेत. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव, महादेव भजन करी महादेव. राम पूजे सदाशिव, सदाशिव राम पूजे सदाशिव, सदाशिव भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव महादेव. आज हे भजन केल्याच्या नंतर आपल्याला आत्मिक
सुख प्राप्त होत असतं. या जगात हे संप्रदायातलं पहिलं भजन ज्यांनी केलं ना, खरं तर आजचा दिनविशेष आहे म्हणून मला थोडं बोलायचंय. ते भगवान श्री शंकर आहेत का ज्यांनी आपल्या जीवनामध्ये पहिलं भजन केलं. राम पूजी सदाशिव, सदाशिव राम पूजी सदाशिव, हो भजन करी महादेव. या जगातलं पहिलं भजन त्यांनी केलं. ऐका, ज्या संप्रदायामध्ये तुमची दिनचर्या आहे, आपली दिनचर्या आहे, आपण वारी करतो ना, वारी करतो. आता वारीला आपण सर्व जाऊन आलो. या जगातली पहिली वारी सुद्धा ज्यांनी केली ना ते भगवान शंकर. उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला रंभाधिक नाचती उभ्या जोडोनी हात. नाव नाही घेतलं पण वर्णन केलंय काय. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. त्रिशूळ कोणाकडे? बोला ना, तुम्हाला बोलताच येत नाही का? सोडायचं जेवायला लगेच. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. गिरजेचा म्हणजे पार्वतीचा पती भगवान शंकर. या जगातली पहिली वारी भगवान शंकरांनी केलेली आहे. आपण ज्या संप्रदायामध्ये आहोत, या संप्रदायाचा बीज मंत्र आहे रामकृष्ण हरी. हा मंत्र सुद्धा ज्यांनी पहिला गायला ते भगवान शंकरच आहे. हरी 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 मंत्र हा शिवाचा. हरी 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 मंत्र हा शिवाचा. हरे 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 मंत्र हा शिवाचा. मनती देवाचा तया मोक्ष, मनती देवाचा तया मोक्ष, मनती देवाचा तया मोक्ष. रामकृष्ण हरी हा मंत्र सुद्धा तुमच्या माझ्या जीवनात जो तुम्हाला प्राप्त झाला. हरी 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 मंत्र हा शिवाचा. खरं तर हे सामर्थ्य तुमच्या माझ्या जीवनामध्ये ज्यांच्यामुळं प्राप्त झालं ना ते भगवान शंकर आहेत. आणि त्याच असणाऱ्या परंपरेमध्ये अगदी एकानं एकाला हे ज्ञान मिळत आलं. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. पुढे गोरक्ष वळला गहिनी प्रसादे ज्ञानदेवा सार सोजविले. माऊली ज्ञानोबरायांपर्यंत आलं. आणि मग ज्ञानोबरायांनी या ज्ञानाचा भक्तीचा नामसाधनेचा प्रचार प्रसार तुमच्या माझ्यापर्यंत केला. ज्यांच्यामुळे तुम्हाला मला प्राप्त झालं ते संत आहेत. माझी माऊली ज्ञानोबरायांच्या सहवासामध्ये त्यांचं भजन भक्ती नामसाधना आपण केली ना. ऐका, खरं तर त्यांचं भजन करतो, नाव घेतो, म्हणून आज आपण सुखी समाधानी आनंदी जीवन जगतो. हा उपकार वारकरी संप्रदायामध्ये कोणाचा असेल तर तो पहिला देवाचा आहे आणि त्यानंतर त्या देवाची प्राप्ती करून देणाऱ्या संतांचा आहे. त्याच देवाची प्राप्ती आपल्याला करायची. खरं तर भाग्यवान आहोत की आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला. बाकीच्या योनीचा, बाकीच्या जन्मांचा विचार जर करू गेला ना तर बाकीच्या या सगळ्या योनी कशा आहेत ज्ञानराज महाराज? भोग प्रधान आहेत. पण या जगातली एकच मनुष्य योनी अशी आहे की ही भोग प्रधान नाही, ही ज्ञान प्रधान. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग, या भोग प्रधान योनीत आपण जन्माला आलेलो ऋषी भाऊ. आपण ज्ञान प्रधान योनीमध्ये जन्माला आलेलो आहे. या जगातली सर्वश्रेष्ठ अशा स्वरूपाची योनी आहे मनुष्य योनी का जिलाच देवाचं भजन भक्ती नामसाधना वारी, सप्ताहामध्ये सहभाग, अन्नदानात सहभाग घेण्याचं ज्ञान ज्या योनीला आहे ना ते ज्ञान फक्त मनुष्य योनीला आहे. हे याच योनीला कळतं. विठ्ठल विठ्ठल. आपण बाकीच्या भोग प्रधान योनी जन्माला आलेलो नाहीयेत. मग आपण जर मनुष्य योनीमध्ये जन्माला आलो तर मनुष्य योनीत जन्माला आल्याच्या नंतर ज्या ईश्वर तत्वापासून आपण जन्माला आलो ना त्या देवाची भेट आपल्याला झाली पाहिजे. ज्या दिवशी देवाची भेट आपल्या जीवनामध्ये होणार त्या दिवशी तुमच्या माझ्या मानव जन्माची सार्थकता होणार. पण महाराज ईश्वराची प्राप्ती करायची. तुम्ही म्हणता भगवान परमात्मा भेटला तरच जन्माची सार्थकता आहे, नाही भेटला तर
मायबाप जन्माची सार्थकता नाहीये. भेटतो पण तो परमात्मा भेटण्याकरता अनेक कष्ट घ्यावे लागतात, सायास करावं लागतं. परमात्मा असा सहजासहजी प्राप्त होत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. पूर्वी लोक म्हणायची दे रे हरी पलंगावरी, आता दे नाही देणार. कष्ट घ्यावे लागतात, सायास करावं लागतं. या जगामध्ये तुम्हाला मला काहीही मिळवायचं असेल, अगदी व्यवहार, व्यवसाय, व्यापार, राजकीय, अध्यात्म सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला फलाची अपेक्षा असेल तर आपल्याला काही ना काही कष्ट घ्यावे लागतात, सायास करावं लागतं. ओ मायबाप ज्यानं हे विश्व निर्माण केलं, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिवान असणारा अशी भगवान परमात्मा, काही सगळी सूत्र ज्याच्या हातामध्ये, या ब्रह्मांडाचा मालक, करता, करविता, निर्माता जर कोण असेल तर तो परमात्मा आहे. तो परमात्मा काय असा सहजासहजी मिळेल काय? विठ्ठल विठ्ठल हे जग ज्यानं निर्माण केलं तो परमात्मा. या जगाचा, सृष्टीचा विचार करू गेलात तर या जगात पहिलं कुठंच काही नव्हतं, तेव्हा कोण होता तर परमात्मा होता. पहिले कोठेच नव्हते काही, कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाही, अवघे शून्याचे होते पाही. कानोबा तेरे तेरे ते, कानोबा तेरे तेरे ते, कानोबा तेरे तेरे ते, कानोबा तेरे तेरे ते, तेरे तेरे ते कानोबा तेरे तेरे ते, तेरे तेरे ते कानोबा तेरे तेरे ते. तेरे तेरे ते कानोबा तेरे तेरे ते, 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 तेरे तेरे ते, तेरे तेरे ते. हे काही गाणं नाहीये. माझे महाराज नाथ बाबा सांगतात, अरे या जगाचा विचार करू गेला ना तर या जगात ज्ञानराज महाराज कुठंच काही नव्हतं. पहिले कोठेच नव्हते काही, हे चंद्र सूर्य तारा नाही. ते त्यांचं चालू आहे त्यामुळे लय असं काही बोलत. म्हणजे ज्ञानराज महाराजांच्या आधी आम्ही कोण पखवाजेच, या सगळ्या परिसरात पखवाजच वाजवायला फिरायचं. पण ते तयार झाल्यामुळं आपण आता ते म्हटले दादा आता तुमचा हात चालत, हात कमी करा, तोंड चालू करा. ऐका. आणि म्हणून आता हे पण जरा गुरुवर्य बाबांच्या कृपेनं ते म्हणले जोरात चालू. कोण म्हणलं जोरात नाही, बरं चाललंय, चांगलं चाललंय. ऐका. पण आणखी 5-10 वर्षांनी परत तुम्ही म्हणाला आता थांबून घ्या, मग भविष्यात काय तर भविष्यातली तयारी चालू. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाही. कानोबा तेरे तेरे ते, तेथे एक ढालगज निर्माण झाली. हे तिने पहा एवढी ख्याती केली, इंद्रातिकास म्हणे बाहुली, अमरपुरी तिची घरकुली. कानोबा तेरे तेरे ते, हे जग, हे विश्व ज्यानं निर्माण केलं तो करता, करविता, निर्माता कोण असेल तर तो देव परमात्मा आहे. या विश्वाचा चालक, मालक, पिता महस्य जगतो माता धाता पितामह, वेद्यम पवित्र मुंकार वृक्षाम यजुरे वच. या जगाचा करता, करविता, निर्माता तो परमात्मा आहे. हे जग सत्याच्या सत्तेवरती चालतं. तुमचा माझा प्रत्येकाचा प्रत्येक श्वास ज्याच्या सत्तेवरती चालतो ना तो देव आहे. चाले शरीर कोणाची असे ते, चाले शरीर कोणाची असे ते, चाले शरीर कोणाची असते, चाले शरीर कोणाची असते. हे कोण बोलविते हरिवीणा, कोण बोलविते
उंच आवाज आपला जाणारच नाही, त्यामुळे डेअरिंग ऐका. चाले हे शरीर कोणाची असते, एवढा उंच आवाज तुमचा जातो कोणाची असते, हे सगळं चालतं ना. सूत्रधार कर्णधार जो आहे ना तो देव आहे, तो परमात्मा आहे, सर्वसामान्य अशा स्वरूपाचा नाही आहे. त्या परमात्म्याचा उपकार तुमच्या माझ्या जीवनात आहे का त्यानं आपल्याला जन्माला घातलं, पण भोग प्रधान योनीत नाही तर ज्ञान प्रधान योनीत आपण जन्माला आलो. हा उपकार देवाचाच आहे. मग आता त्या देवाचा उपकार आपल्या जीवनामध्ये जर एवढा मोठा आहे तर तो परमात्माही तुम्हाला मला कधीतरी भेटला पाहिजे. भेटला पाहिजे का नाही पाहिजे? झोपल्या काय? भेटलाच पाहिजे. महाराज आम्ही आलोच त्याकरता. आपल्या जीवनातला अमूल्य वेळ खर्च केलाय ज्या देवाच्या दरबारामध्ये, साधूच्या दरबारामध्ये आम्हाला भजन करायला मिळतंय, परमार्थ करायला मिळतो. रात्रंदिवस राबणारी कष्ट करणारी आपण सगळी मायबाप शेतकरी वर्ग आहात. आपल्या गावातला हा भव्य अशा स्वरूपाचा उत्सव, खरं तर हे वर्षभरातलं 8 दिवस म्हणजे हे आपल्या सगळ्यांचं चार्जिंग सेंटर आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. खरं तर समाधीवरती नतमस्तक झालं की लगेच काय मिळते? ऊर्जा मिळते. ऊर्जा. आपल्या माता भगिनी समाधीजवळ जात, बरोबर ना? नाही जात, त्यांनाही ऊर्जा मिळते त्यांच्या दरबारात कथा श्रवण केल्याच्या नंतर. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. भव्य अशा स्वरूपाचा जो उत्सव संतांच्या माधवगिरीजी बाबांच्या दरबारातला हा उत्सव आहे ना, खरं तर तुमच्या माझ्या जीवनामध्ये चैतन्य निर्माण करणार आहे. ऐका, हे सामर्थ्य त्या देवाचंच आहे. महाराज म्हटले हे सगळं त्याच्या सत्तेवरती चालतं, मग तोही आम्हाला एक ना एक दिवस भेटला पाहिजे. आता ऐका, तो परमात्मा भेटावा ही अपेक्षा तुमची माझी सगळ्यांची आहे, पण तो परमात्मा सुद्धा असा आहे का तो असा सहजासहजी भेटत नाही. तुकडोजी महाराजांचा अभंग आहे, सगळ्यांना पाठ आहे, मी काही म्हणत नाही. सगळा देव काय बाजारचा भाजीपाला, हा मनी नाही भाव, असंच ना, म्हणे देवा मला पाव पाव नाही पाव, हे मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशान पावायचा नाही र. देव काय म्हणा ना, मला पाकिट देऊ नका, पण म्हणा तुम्ही, देव काय बाजारच नाही भेटत, सहजासहजी प्राप्त होत नाहीये. तो परमात्मा प्राप्त होण्याच्या करिता त्या परमात्म्याविषयी अंतःकरणामध्ये तितकी श्रद्धा असावी, सद्भावना असावी लागते. अलीकडचा काळ थोडासा बिघडलेल्या अंगानं प्रवास करतोय. मी जबाबदारीनं जाणीवपूर्वक आपल्या समोर नक्की मला हा मुद्दा घ्यायचा आहे की अलीकडच्या काळाचा विचार करू जर गेलात तर हल्लीच्या या बिघडलेल्या जमान्यामध्ये या विचाराचं वाढलेलं मोठं प्रदूषण आहे. प्रदूषण, त्यामध्ये नीती काय, धर्म काय, सदाचार काय, विवेक काय, देव देश आणि धर्माविषयी, संप्रदायाविषयी लोकांच्या अंतःकरणामध्ये अलीकडच्या काळामध्ये बाहेरनं आलेली माणसं तुमच्या माझ्या गोरगरीब परिवारातील लोकांच्या घरामध्ये येतात आणि तुमच्या माझ्या गोरगरीब परिवारातील लोकांची धर्मांतर अलीकडच्या काळात आपल्याकडे होत आहेत. खरं तर हे काळाच्या ओघामध्ये बिघडत चाललेलं सगळं थोरा मोठ्या माणसांच्या विषयी अंतःकरणामध्ये तेवढी श्रद्धा आपल्याला पाहायला मिळत नाही. ज्या संप्रदायामध्ये तुमची माझी दिनचर्या आहे त्या संप्रदायावरती, ते माझी माऊली ज्ञानोबारांच्या समाधीवरती, तुकोबारांच्या सदैव वैकुंठ गमनावरती संशय शंका घेणाऱ्या लोकांची संख्या आजही काही कमी. अगदी 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 ज्या भूमीत आपण बसलेलो आहोत, अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावरची दोन्ही बाजूची सगळी गावं भाग्यवान आहात आपण का ज्या भूमीमध्ये प्रभू श्री रामचंद्रांचा पदस्पर्श झाला. ही सगळी आपली दंडकारण्य भूमी म्हणून जिला पाहिलं गेलं. आपल्या गावात ज्यांचं खूप अनेक वर्षाची सेवा आहे, श्री गुरुवर्य मनोहरजी महाराज भोर बाबा आहे ना, बाबांची सेवा असते आपल्याकडं. बाबांनी पुस्तक लिहिलेलं आहे आपल्या या सगळ्या महर्षी अगस्ती महाराजांच्या या सगळ्या आपल्या भूमीचं वैभव त्यांनी त्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. मला मुद्दा आपल्या समोर मांडायचा आहे का ज्या भूमीला प्रभू श्री रामचंद्रांचा पदस्पर्श झालेला आहे ना, या भूमीमध्ये अशीही माणसं कमी नाही आहेत का ज्यांना प्रभू श्री रामचंद्र नाही, प्रभू श्री रामचंद्र ते अजून त्यांना मानतच नाही. ज्यांना राम मान्य नाही त्यांना रावण मान्य. जबाबदारीनं बोलतोय. अगदी 2च दिवसापूर्वी जागतिक आदिवासी दिन काल परवा साजरा झाला. एवढा समाज होता, एवढा. आताही मोबाईलवरती युट्यूबला सर्च करून पाहिलं. हे खरं तर आता बोलण्याची गरजच आहे.
घाबरून तरी काय करायचं. आपण जर धर्माचं कार्य हाती घेतलेलं असेल तर आपली जबाबदारी धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेची आम्हा करणे, काम बीज वाढवावे नाम. माझे माऊली ज्ञानोबाराय तुकोबारायांनी जी रात्रंदिवस कीर्तन केली ना, कशा करता? काय मानधन मिळावं म्हणून केली का? बोला नाही, धर्मरक्षणाच्या करिता. खरं तर आता भगवान श्री गोपाल कृष्णांचा जो अवतार आहे गोकुळ अष्टमीला कशा करता? धर्म रक्षावया अवतार घेशी. देवांचे अवतार संतांचं येणं धर्माच्या रक्षणा करताय. अलीकडच्या काळात अगदी 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 आपण आपल्या डोळ्यानं आज पाहतोय. धर्मांतराचे मुद्दे लांब नाही, ते आपल्याकडेच. परवा 2 दिवसापूर्वी झालेल्या त्या जागतिक आदिवासी दिनाच्या अनेक तरुणांच्या टी शर्ट वरती माग काय लिहिलेलं होतं पाहिलं असेल तुम्ही? काय होतं? रावण राज्य. रावण राज्य. मला असं वाटतं, अरे झाले राम राज्य काय उन्यामासी, धरणी धरे पिके गाई वळल्या म्हैसी, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये, दळिता कांडिता जीविता गे बाईये. ज्या भूमीमध्ये प्रभू श्री रामचंद्रांचा पदस्पर्श शोकांतिका आहे, त्या भूमीमध्ये प्रभू रामाला कमी रावणाला मानणाऱ्यांची पण संख्या वाढत चालली. विठ्ठल 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 विठ्ठल. गावागावातल्या तरुणांना, गावागावातल्या भजनी मंडळाला येणाऱ्या काळात आपल्याला आपल्या धर्माकरता एक संघ राहणं ही काळाची जबाबदारी आहे. अगदी तुमची माझी प्रत्येकाची जबाबदारी आहे. अरे भाग्यवान आहोत आपण ज्या धर्मामध्ये जन्माला आलो. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. ज्या कुळात आपण जन्माला आलो, ज्या देशात जन्माला आलो, तो या जगातला सर्वश्रेष्ठ अशा स्वरूपाचा देश जर कोणता असेल तर तो तुमचा माझा भारत देश आहे. ही देश म्हणजे ही देवांची भूमी आहे, ही संतांची भूमी आहे, ही शुरांची भूमी आहे, ही वीरांची भूमी, ही साधू संतांची महंतांची भूमी आहे. ज्या भूमीत आपण जन्माला आलो ना, येणाऱ्या काळात धर्माचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. देव देश धर्मापायी, देव देश धर्मापायी, प्राण घेतलं हाती, शूर आम्ही सरदार आम्हाला, काय कुणाची भीती. आपल्या धर्माच्या रक्षणाकरता सगळ्यांनी पुढे येणं काळाची गरज आहे. विठ्ठल विठ्ठल. उपकार तुमच्या माझ्या जीवनात कोणाचा असेल तर तो देवाचा. मी जास्त विस्तार करत नाहीये, पण उपकार कोणाचा असेल तर तो देवाचाच आहे. तो परमात्मा आपल्याला भेटलाच पाहिजे. भेटतो पण त्याच्याकरताही कष्ट घ्यावे लागतात. ईश्वर प्राप्तीची अनेक साधने. पहिला योग. खरंच ज्यांच्या भूमीत आपण आहोत ते योगी राजे, बरोबर. माधवगिरीजी बाबा योगाच्या आधारावरती खऱ्या अर्थानं ज्यांनी अनेक वर्ष साधना या भूमीमध्ये केलेली आहे. आणि जशी माऊली ज्ञानोबारायांची संजीवन समाधी आहे, बरोबर ना, तशीच योगीराज सद्गुरू माधवगिरी बाबांची सुद्धा इथं काय आहे, संजीवन समाधी आहे. यांना सुद्धा हे सगळं कसं प्राप्त झालं, का प्राप्त झालं, तर आपल्या जीवनामध्ये या साधू संतांनी योग साधना केली. योग साधना केली आणि योग साधना केल्याच्या प्रित्यर्थ त्या आधारावरती ईश्वराची प्राप्ती या साधू संतांनी करून घेतली. पण योग साधना काय एवढी सोपी आहे का? सोपी आहे? ज्ञानोबराय तर म्हटले, योग याग विधी येणे नाही सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. योग साधनेच्या बळावरती ईश्वराची प्राप्ती होते. पण आपण योग साधना करू नका. ज्ञानोबराय म्हटले, योग साधना आपण करू नका. जर योग साधना केल्याच्या नंतर आपल्याला ईश्वराची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल ना, तर पदरी दुःख मिळेल पण ईश्वराची प्राप्ती होईलच असं नाही. योगाची या वाटा जी रिघालेगा सुबटा, तया दुःखाचाची शेल वाटा भागा आला. दुःख मिळेल पण ईश्वराची प्राप्ती होणार नाही. मग महाराज योग साधना नको. मग जप केलं तर ईश्वराची प्राप्ती होते. पण तितकसा जप आपल्याकडून होत. सकाळी स्नान झालं आणि देवघराच्या समोर देवपूजेला बसलो, जपमाळ हातात घेतली, जप सुरू झाला. विठ्ठल 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 विठ्ठल. किती वेळ? 2.5 मिनिटं नाही. ऐका, जोपर्यंत कप बशीचा आवाज किचनवर येत नाही तोपर्यंत आपला जप. आणि एकदा का तिकडं कप बशी वाजली का गडी गुरुमान्यापर्यंत पण येत नाही. आहे तिथं ठेवून देतो. महाराज जपाच्या आधारावरती सुद्धा ईश्वराची प्राप्ती होते, पण तेवढंही आपल्याला शक्य नाही. ऐका, मग आता तपाच्या बळावरती तपश्चर्या केली
तरी ईश्वराची प्राप्ती होते. आपण पाहतो तपश्चर्याच्या बळावरती शेकडो वर्षाचं आयुष्य असणारी अशी साधू संत योगीराज मंडळी आपल्याला आजही पाहायला मिळतात. कशाच्या बळावरती? तपश्चर्याच्या बळावरती. आपण संसारी जीवे, आपल्याला तपश्चर्या करणं सुद्धा शक्य नाहीये. मग जप नको, तप नको, अनुष्ठान नको. महाराज, आम्ही सर्वसामान्य जीव आहोत, आम्हाला असं सोपं काहीतरी सांगा. या जगात संत जे अवताराला आले ना, ते सोपं करून सांगण्याकरताच आले. उजळा वया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. ज्या वाटा क्लिष्ट होत्या त्या वाटा सोपा करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते वारकरी संप्रदायातील अगदी माझ्या सगळ्या संतांनी केलं. महाराज म्हटले, तुम्हाला अवघड नको असेल ना ओ निमगावकर, अवघड साधनं नको असतील तर सोपं सांगतो. संत शिरोमणी श्री नामदेवरायांनी ईश्वर प्राप्तीचं सोपं साधन सांगितलं अभंगाच्या पहिल्या. संत पायी माथा धरिता सद्भावे, संत पायी माथा धरिता सद्भावे, संत पायी माथा धरिता सद्भावे, संत पायी माता धरिता सद्भावे, पायी माता धरिता सद्भावे, संत पायी माता धरिता सद्भावे, संत पायी माता धरिता सद्भावे, संत पायी माता धरिता सद्भावे, पायी माथा धरिता सद्भावे, संत 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 पायी माता 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 धरिता सद्भावे. तेन भेटे देव आप आप, तेन भेटे देव आप आप, तेरे बेटे देवा आप, तेरे बेटे देव आप आप, तेन भेटे देव आप आप, तेन भेटे देव आप आप, तेरे बेटे देवा आप आप, तेरे बेटे देव आप आप. म्हणून या संता अखंड भजावे, 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 मनवे अखंड भजावे, मनवोळी संता अखंड भजावे, मनवोळी संता अखंड भजावे, मनवोळी संता अखंड भजावे. हा संता पायी माता धरिता सद्भावे, तेन भेटे देव आपे आपा, पायी माता धरिता सद्भावे, तेरे बेटे देवा, तेरे बेटे देवा आपे 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 आपे. एवढं गोड गायलं ना तर नक्की ईश्वराची प्राप्ती आपोआप होणार आपल्याला. विठ्ठल विठ्ठल. ईश्वर प्राप्तीचं हेच तर खरं सोपं साधन आहे. आपण जी क्रिया करतो ना ती श्रद्धेनं करा. आपण वाजवतायत श्रद्धेनं करा, आपण गातायत श्रद्धेनं करा, आपण टाळ वाजवतायत. खरं तर या सगळ्या माझ्या बहिणींकरता टाळी वाजवा सगळे जोरात.
हो, कार्यक्रमाचं ऊर्जा आपल्या सगळ्यांना अगदी देणारे या सगळ्या आमच्या ध्येयपूर्ती वारकरी शिक्षण संस्था हरिभक्ती परायण आमच्या भगिनी सुनीताताई कातोरे या गुरुकुलमधल्या या सगळ्या आता लहान नाही, सगळ्या बाल वारकरी विद्यार्थी आपण सर्वजण या ठिकाणी आहात. खरं तर हे सगळं सौंदर्य आपण छान गातायत. जी क्रिया आपण करतो ती जर श्रद्धेनं केली तर महाराज म्हणतात ती क्रिया ईश्वरापर्यंत जाऊन पोहोचते नक्कीच. मग आपल्यासाठीचं हे सोपं साधन आहे ईश्वर प्राप्तीचं. संतापाई माथा ठेविता सद्भावे. ऐका बरं, आता नामदेव महाराज म्हणतात संतांच्या चरणावरती आपण आपला माथा ठेवला, पण तो असा तसा नाही, सद्भावानं जर ठेवला तरच त्याने भेटी देव आपल्या. उग आपलं चाललो मंदिराच्या बाहेरून नाही, गाडीवर चाललो नाही, महाराज म्हटले माथाच ठेवावा लागतो. आणि तोही माथा असा नाही, सद्भावानं ठेवावा लागतो. अंतकरणामध्ये साधूविषयी संताविषयी श्रद्धा असावी लागते. ज्या भूमीत संजीवन समाधीच्या क्षेत्रात आम्ही जन्माला आलो ना, त्या संतांच्या संजीवन समाधीवरती आमची सगळ्यांची श्रद्धा आहे. तितक्याच श्रद्धेनं आम्ही नतमस्तक होतो. म्हणून तर आमच्या जीवनामध्ये ईश्वरीय आनंद आम्हाला प्राप्त होतो. हे सामर्थ्य कशाचे? तर सद्गुरू माधवगिरी बाबांच्या संजीवन समाधीवरती आपण श्रद्धेनं दररोज नतमस्तक होत आहेत. खरं तर ईश्वर प्राप्तीचा हाच सोपा उपाय आहे. विठ्ठल हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. ईश्वर प्राप्तीचा उपाय सगळ्यात सोपा कोणता असेल तर तो संतांचे पाय. पण त्या पायावरती श्रद्धेनं नतमस्तक व्हावं लागतं, नाहीतर परमात्मा असा सहजासहजी प्राप्त होत नाहीये. योग साधना करून प्राप्त होईल, जपाच्या तपाच्या अनुष्ठानाच्या बळावरती प्राप्त होईल आपल्याला, पण ते करणं एवढंही सोपं नाहीये. एक वेळ तुकोबराय म्हटले योग साधनेच्या जपाच्या तपाच्या बळावरती आपल्याला सोन्याचा पर्वत करता येईल, कल्पतरूच्या बागाची बागा निर्माण करता येतील, परंतु त्याच्याही पेक्षा अवघड जर काय असेल तर ते आहे देवाचे पाय, अर्थात विठोबाचे पाय. हे सगळ्यात अवघड अशा स्वरूपाचे. नाहीतर जपाच्या तपाच्या योग साधनेच्या बळावरती आपल्याला पर्वत सुद्धा सोन्याचा करता येईल ना. सोन्याचे पर्वत करविती पाषाण अवघे रानुरान कल्पतरू पर्ये दुर्लभ विठोबाचे पाय तेथे हे उपाय नसरती. महाराज म्हटले जपाच्या तपाच्या योग साधनेच्या बळावर आपण एक वेळ पर्वत सुद्धा सोन्याचा करू शकता. आणि तो केला, कोणी केला? गोरक्षनाथांनी केला. विठ्ठल नाथांचे गुरु मच्छिंद्रनाथ जेव्हा स्त्री राज्यामध्ये आले आणि आल्याच्या नंतर इथल्या उपभोगांना एवढे रमले का, गोड दृष्टांत ऐकला, ऐका बरं, एवढे रममान झाले का मला परत माझ्या लोकांमध्ये जायचंय याचं भानच राहिलं नाही. पण इथल्या उपभोगांना ते एवढे रमले होते, पण चिंता होती शिष्याला, गोरक्षनाथांना, काहीही झालं तरी चालेल पण माझ्या श्री गुरु सद्गुरूंना मला घेऊन यायचे. काय करावं? गोरक्षनाथांना मृदंग कला अवगत होती. गळ्यामध्ये मृदंग घेतला आणि इथं स्त्री लोकांमध्ये आले आणि आल्याच्या नंतर त्या मृदंगातनं एक बोल वाजवला. मी धावतं सांगतो, वेळ संपत आली माझी, विस्तारानं मग भरपूर सांगता येतं पण वेळही महत्वाची आहे. ऐका, या इथं आल्याच्या नंतर काय केलं म्हणजे माझ्या श्री गुरूंना समजेल का मला माझा शिष्य घेण्याकरता आलाय. काय केलं? मृदंग गळ्यात घेतला आणि त्या मृदंग वादन करत असताना जसं एखादा व्यक्ती मृदंग वाजवत असेल, उदाहरणार्थ ज्ञानराज महाराज वाजवत असतील आणि 2 किलोमीटरवरती आवाज जातोय, पण जो मृदंगातला तज्ञ ज्याने यांचा मृदंग ऐकलाय तो 2 किलोमीटरवरती म्हणतो वाजवायला कोण आहे? ज्ञानराज महाराज. ही सगळ्याची ज्याची त्याची काय असते, वाजवायला कोण आहेत? बंडोपंत महाराज. हा, म्हणजे ही ज्याची त्याची ओळख असते. तसं गोरक्षनाथांनाही मृदंग कला अवगत होती. गळ्यात मृदंग घेतला आणि असा वादन केलं, असा वाजवला, त्या मृदंगातनं एक बोल वाजवला. कोणता? चलो मच्छिंदर गोरख आया, चलो मच्छिंदर गोरख आया, असा बोल वाजवला आणि त्या बोलाचा आवाज ऐकला मच्छिंद्रनाथांनी.
या जगात एवढा सुंदर मृदंग दुसरा तिसरा कोणी माझ्या गोरक्षाशिवाय वाजवू शकत नाहीये. आवाज ऐकला तिथल्या दासींना सांगू लागली मला निघावं लागेल, माझा शिष्य माझा भक्त मला घेण्यासाठी आलेला आहे. मृदंग वाजवत होते, चलो मच्छिंदर गोरख आया, चलो मच्छिंदर गोरख आया. निघावं लागेल. त्या दासी सांगतात स्वामी जाऊ नका, आपली सगळी सेवा मी करतो पण जाऊ नका. जावं लागेल मला. जातायत हरकत नाही, पण आम्हाला आपल्यासाठी एक भेट वस्तू द्यायची आहे, त्या भेट वस्तूचा स्वीकार करा आणि खुशाल जा. ती भेट वस्तू दिली तेव्हा काय दिली? वा, सगळ्यांना माहिती आहे, सोन्याची वीट. कारण आता श्रावण महिन्यामध्ये आपला याच सगळ्या ग्रंथांचा काय चालू आहे? पारायण चालू आहे. घराघरात ग्रंथ लावलेले आहेत, बरोबर. नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये या सगळ्या कथा आलेल्या आहेत का, ज्या सगळ्यांना पाठ आहे, याचा पुरावा तुकोबारायांनी दिलेला आहे. म्हणून सांगतो, सोन्याचे पर्वत करविती पाषाण. सोन्याची वीट दिली आणि सोन्याची वीट आपल्या भिक्षेच्या झोळीमध्ये ठेवली आणि गोरक्षनाथांच्या बरोबर मच्छिंद्रनाथांचा प्रवास सुरू झाला. दिवसभर काही वाटलं नाही, पण जेव्हा अंधार पडलाय, आता अंधाराच्या वेळेला जंगलातनं झाडा झुडपातनं वाट काढत काढत जावं लागत होतं. आणि अशा वेळेला मात्र अंधारामध्ये मच्छिंद्रनाथांना सुद्धा भीती वाटू लागली. कारण आपल्याजवळ काय होतं? बोला ना. सोनं नाही आवडत तुम्हाला? सोनं आवडत नाही का? नसल आवडत तर कीर्तन संपल्यावर मला घाई आहे, पण तरी अर्धा तास थांबतो. बाबा, ज्यांना ज्यांना आवडत नाही ना त्यांनी द्या. खरं तर माझा विचार अजूनही होता अर्धा तास थांबण्याचा, सोन्यासाठी नाही, या मंडपाच्या नोटांसाठी. पण मी 1 तास विचार करतो. या सगळ्या मला मी आल्याबरोबर विणा घेतला, म्हटलं नितीनराव आपण थांबू, संपल्यावर थोडा वेळ किमान 2-4 नोटा का होईना. पण आता मला त्या जशात चमकताय तसा अंदाज आला. ह्या नोटा ओरिजिनल आहे का? नाही, ओरिजिनल असत्या तर 3ऱ्या दिवसापर्यंत राहिल्या. ऐका, दृष्टांत लक्षात ठेवा. मी आपला सहज एक विनोद केला. महाराज, सोन्याची वीट होती जवळ आणि सोनं म्हटलं का भीतीचंच कारण असतंय. मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांना विचारतात, क्यों गोरख, यहा कुछ डर है? क्यों गोरख, यहा कुछ डर है? गोरक्षांनी विचार केला, अरे आजपर्यंत श्री गुरु कशालाच घाबरले नाही आणि आज का विचारतात यहा कुछ डर है, यहा कुछ डर है? पण तरी गोरक्षनाथ म्हटले, नाही स्वामी, यहा कुछ डर नाही, कुछ डर नाही. तो चलो. निघाले पुढे. 1 तास झाला, परत आठवण झाली. म्हणले, क्यों गोरख, यहा कुछ डर है? नाही स्वामी, यहा कुछ डर नाही. असं म्हणत म्हणत सगळा रात्रभर प्रवास झाला. आणि जेव्हा संध्येच्या वेळेला, सकाळच्या समयाला जेव्हा उजाडलं आणि उजाडल्याच्या नंतर आता भीती हळूहळू कमी होऊ लागली. आणि त्यावेळेला मच्छिंद्रनाथ सांगतात गोरक्षनाथांना, गोरक्षा, माझी भिक्षेची झोळी तुमच्या जवळ ठेवा, मी स्नान संध्येला जाऊन येतो. ही झोळी आजूबाजूला टाकू नका, खाली ठेवू नका, कुठेही जाऊ नका, असं सांगत होते. गोरक्षनाथांनी विचार केला, यह कुछ डर है, यह कुछ डर है, डर तो इस झोली में है, ऐसा लग रहा है. हा. आणि जेव्हा मच्छिंद्रनाथ गेले संध्येला, गोरक्षनाथांनी भिक्षेची झोळी उचकली. काय होतं तिच्यात? काय होतं दीदी? सोन्याची वीट होती. आता सोन्याची वीट पाहिली आणि गोरक्षनाथ म्हटले, ये डर आहे क्या राधू बाबा, ये डर आहे? सोन्याची वीट घेतली आणि दिली फेकून. मागचा पुढचा विचार नाही केला गणभाऊ. सोन्याची वीट फेकून दिली आणि स्वामींना कळायला नको म्हणून त्या विटेच्या वजनाचा दगड घेतला आणि त्या झोळीत टाकला. आले मच्छिंद्रनाथ, परत भिक्षेची झोळी गळ्यात घेतली. प्रवासाला सुरुवात झाली. प्रवास सुरू झाला. 1-2 तास गेले आणि रात्रभराचा मंत्र परत मच्छिंद्रनाथांना आठवला. मच्छिंद्रनाथ म्हटले, क्यों गोरख, क्यों गोरख, यहा कुछ डर है? गोरक्षनाथ म्हटले, स्वामी, यहा कुछ डर नहीं, डर तो पीछे रहा. पीछे रहा, काहीतरी गडबड आहे. भिक्षेची झोळी उचकली, सोन्याची वीट नव्हतीच त्याच्यात, दगड होता. तो दगड पाहिला, एवढा राग आला. वीट कुठे? दिली फेकून. रागानं लाल बुंद डोळे झाले. अरे सोन्याची वीट होती ती गोरक्षा, कळतं का तुला काही? नको नको ते बोलले गोरक्षनाथांना. गोरक्षनाथांच्या डोळ्यातनं अश्रूच्या धारा वाहत आहेत. मच्छिंद्रनाथांच्या चरणावरती नतमस्तक झाले. म्हटले, स्वामी, तुम्हाला कधीपासून सोनं आवडायला लावलं? योग साधना जप तप अनुष्ठान करणारी आपण सगळी मंडळी आहोत
आपल्याला सोनं केव्हापासून आवडायला लागलं का ज्या नश्वर सोन्याच्या करता तुम्ही मला एवढं बोललात तुम्हाला सोनं एवढंच आवडतं का? गोरक्षनाथांजवळ सुद्धा तपाचं जपाचं अनुष्ठानाचं सामर्थ्य होतं, मागचा पुढचा विचार केला नाही. मच्छिंद्रनाथांना सोनं गुरुवारांना केव्हापासून आवडायला लागलं? सोनं पाहिजे का तुम्हाला? विचार न करता आपल्या ओंझळीमध्ये लघुशंका केली आणि ती लघुशंका समोर असणाऱ्या पर्वतावर फेकली. सगळा पर्वत सोन्याचा झाला. तुकोबाराय म्हटले सोन्याचे पर्वत. करविती पाषाण अवघे रानोरान कल्पतरू. जपाच्या तपाच्या बळावरती आपण सोन्याचा पर्वत करू शकता, कल्पतरूच्या बागाची बागा निर्माण करू शकता, पण याही पेक्षा अवघड जर काय असेल तर महाराज म्हटले ते विठोबाचे पाय आहेत आणि मग ते विठोबाचे पाय आम्हाला प्राप्त व्हावे या करताचं सोपं साधन महाराज म्हटले संतापायी माथा ठेविता सद्भावे तेने भेटे देव. कसं आपोआप आपल्याला प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाहीये. वेगळे कष्टच घेण्याची गरज नाही, पण त्याच्याकरता संतांचा सहवास असला पाहिजे. दुसरं मनानी संता अखंड बजावे मनानी संता अखंड बजावे मनवणी संता अखंड बजावे विठोबा रखुमाई हरी हरी विठोबा रखुमाई 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 युको युको विठोबा रखुमाई हरि जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई ताली वाजवा भजन करा जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा
पार कुमाई ओ पार कुमार ओ पार कुमाई ओ पार कुमार ओ पार कुमाई ओ पार कुमार ओ पार कुमाई पार कुमार ओ पार कुमार ओ पार कुमार ओ पार कुमाई ओ पार कुमार ओ पार कुमाई ओ पार कुमार जय 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 तो पार कुमाई ओ पार कुमार जय जय तो पार कुमाई जय जय ओ पार हरि कुमार हरि जय जय हरि जय तो पार कुमाई ओ पार कुमार ओ पार कुमाई ओ पार जय कुमार जय पार कुमाई ओ पार कुमार ओ पार कुमाई ओ पार कुमाई ओ पार कुमार ओ पार कुमाई ओ पार टाळी, कुमार हा, हा. कुमाई ओ पार कुमाई ओ पार कुमाई हे समाधान सुद्धा तेव्हाच प्राप्त होतं